सर्वांनी आपापले हात जोडायचे. श्री सच्चिदानंद रूपाय विष्णुपत्याय तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं जगद्गुरु जगद्वंदनीय संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग उपदेश पर असा हा अभंग आज मी कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ जाणून घ्यायचं म्हटलं चरणामध्ये महाराज म्हणतात भक्ती कोणती भगवंताला आवडते आणि भक्ती कोणती थोर आहे. तर ह्याची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची हीच भक्ती थोर आहे. भगवंताला सुद्धा आवडते कोणती तर संकल्पावी माया संसाराची. पुढे म्हणतात ही भक्ती करत असताना ठेविली आनंदी तैसेची राहावे चित्ते सुधावे समाधान. भगवंताने जशा प्रकारे ठेवले तशा प्रकारे राहा मनामध्ये समाधान ठेवा. पुढे म्हणतात का समाधान ठेवायचे कारण किती दुःख करून फायदा नाही. वाहिला उजवीला दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आपण रडलो आणि हसलो तरी जे संचित कर्मानुसार आपल्या कर्मानुसार जे फळ भोगायचे ते भोगावं लागणार म्हणजे लागणार. ते हसा किंवा रडा समाधान ठेवा किंवा नका ठेवू. म्हणून संत म्हणतात यापेक्षा समाधान ठेवा आणि एक कार्य करा कोणता तुकामणी घालू तयावरी भार सगळा जो भार आहे त्या भगवंतावर टाकणं वाहू संसार देवापायी देवाच्या पायी हा संसार वाहा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ सोपा भाव वाटतो. बोला विठ्ठल. प्रथमतः सर्वांना माझा रामकृष्ण हरी. सर्वांनी तुम्ही सुद्धा म्हणायचंय बोला ना रामकृष्ण हरी. हा तुमची नजर काढू वाटायची किती सुंदर ऍक्टिव्ह पब्लिक आहे ना. कुठं कुठं म्हणावं रामकृष्ण हरी तोंडातल्या तोंडातून तिचं तिला असं त्यांचं त्यांना सुद्धा ऐकू जात नाही. म्हणून असाच प्रतिसाद राहू द्यायचा. बघा कीर्तनरूपी सेवेकडे जाण्यापूर्वी चिंतनाकडे जाण्यापूर्वी माझी आपल्या सर्वांना काही विनंती आहेत किंवा सूचना आहेत ते तुम्ही ऐकाव्या. कसे दरवर्षी आता सप्ताहाचा म्हणजे कथेचा किंवा म्हणतात सप्ताहाचा 3रं वर्ष आहे नाही. हा 3रं वर्ष आहे आणि याही आधी आपण किती कीर्तन ऐकले असेल किंवा कथा सुद्धा ऐकली असतील. पण तुम्ही एक गोष्ट अनुभवली का की त्या गोष्टीचा भाव तसा परिणाम आपल्यावर होत नाही. माणूस शाळेमध्ये गेला BSc पास झाला तर चांगला शिकल्याशिवाय राहतो का नाही. म्हणजे शिक्षणाचा परिणाम आपल्यावर होतो. पण तुम्ही कितीही कीर्तन ऐका पण त्या कीर्तनाचा काहीतरी परिणाम आपल्यावर दिसतो का नाही. याचं कारण काय कारण जशा प्रकारे कीर्तन ऐकायचं तशा प्रकारे अजून आपण ऐकलं नाही. कीर्तन ऐकण्याचे सुद्धा काही नियम असतात. आजकाल आपलं कसं झालं ऐकण्याचं नळी फुंकली स्वरणारे इकडून तिकडून गेल्यावर इकडून ऐकायचं आणि इकडून लगेच सोडून द्यायचं. बघा माता बोलणं मला एका माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. एक महिला इथे आली तुमच्या घरी तुमची शेजारीण बाई समजा आणि तिनं तुम्हाला सुंदर अशी कशाची तरी भाजी बनवून दिली फणसाची समजा. फणसाची भाजी तुम्ही खाल्ली तुम्हाला खायला फार चांगली वाटली खाल्ली. आता आठवण राहून ती फणसाची भाजी खरं सांगायचं किती दिवस आठवण राहणार. 1 दिवस 1 हप्ता खूप झाला त्याच्यावर आठवण राहत नाही. पण तोच तीच शेजारी बाई यावेळेस आली तुम्हाला चांगल्या दणकावून शिव्या देऊन गेली. किती दिवस आठवण राहणार. हा अहो माणूस मरता मरता ती बाई जरी समोर आली ना आपण म्हणून मला शिव्या देऊन गेली होती ग. म्हणजे आपलं बोल ऐकण्याचं कसं झालंय की जे काही वाईट गोष्टी आहेत त्याचं साठवण आपण मनामध्ये करून ठेवतो आणि जे काही चांगल्या गोष्टी आहेत या इकडून ऐकतो आणि लगेच इकडून सोडून सुद्धा देतो. आणि इथंच आपलं चुकतंय. कीर्तनामध्ये कसं झालंय ज्ञान सांगावं अध्यात्मावर कीर्तन करावं लोक जागेवर झोपायले आणि विनोद सांगावं तेवढंच घेऊन घरी चालले. दना 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 हसतात आणि इथंच तेवढं दिलेलं ज्ञान इथं सोडतात. महाराज तुमचं तुम्हाला परत घ्या. आपण आपले कपडे झाडतात आणि घरी जाऊन झोपतात. आणि घरी गेल्यानंतर मस्त 1-2 थोड्याशा चर्चा करायच्या मस्त कोणी तंबाखू चोळत चांगलं कीर्तन केलं रे पोरीनं किंवा अजून कोणी स्वयंपाक करत करत माय मस्त आली होती ग पोरगी. अशा प्रकारे आपल्या गोष्टी चालतात. पण काय सांगितलं ज्ञान यावर कोणाची तरी चर्चा करतात का नाही. म्हणून व्यर्थ गोष्टींवर आपण चर्चा करतो पण चांगल्या गोष्टींवर करत नाही आणि इथंच आपलं सगळं चुकतं आणि म्हणून कीर्तनाचा भाव त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही. म्हणून बोलण्याकडे माझं लक्ष असू द्यायचे की कीर्तनाचा पहिला नियम जे काही बोलतोय त्याकडे 100% तुमचं लक्ष असू द्यायचं. असं समजा की हे तुमची परीक्षा आहे
आणि हे तुम्हाला तुमच्या उद्याच्या जीवनामध्ये उद्यापासून तुम्हाला कामी येणार आहे. आणि नुसतं कीर्तन ऐकायचं का म्हणून ऐकायचं नाही, पूर्णतः लक्ष कुठं ठेवायचंय? माझ्याकडं. मागून कोणी येऊ, इकडे कोणी येऊ, कुणी माग इकडे तिकडं फिरून पाहायचं नाही, पूर्णतः लक्ष कुठं? माझ्याकडं. आणि जेव्हा जेव्हा ते कोण लटकलं तिकडं बघा, माग बघा. मी काय सांगितलं? माग फिरून पाहायचं, तिकडं कुणीच लटकून नाही, मी फक्त पाहायचं तुम्ही माझं ऐकता. पण आपलं कसं झालं, बोला बाई बोला, पोटाला घाला, हम नाही सुधरेंगे आजकालचं वागणं. म्हणून नुसतं ऐकायचं का म्हणून ऐकू नका. पुनश्च एकदा सांगते, माझ्या बोलण्याकडे पूर्णतः लक्ष असू द्या. हा पहिला नियम. दुसरा नियम, चेहऱ्यावर आनंद ठेवायचा. मी काय तुमची सासूबाई नाही, माझ्याकडे एवढं रागवून पाहण्याचं काही कारण नाही. म्हणून चेहऱ्यावर आनंद ठेवायचा आणि कीर्तन रूपी सेवेचा सुद्धा आनंद घ्यायचा. आणि तिसरा नियम म्हणजे जेव्हा जेव्हा मी तुम्हाला माझा एखादा प्रश्न विचारेल त्या प्रश्नाचं हो किंवा नाही फक्त 2 शब्दांमध्ये उत्तर द्यायचं. देणार? मान हलवायच्या नाही. मान हलवायचं काम कुणाचं असतं? नंदीबाईला. आपण कोण आहे? मनुष्य. म्हणून असं करायचं नाही. देणार उत्तर? हा. सर्वांच्या मनापासून धन्यवाद. आणि जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल गजर होईल प्रत्येकाने टाळी वाजवायची, मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. आता आम्ही सर्व गप्प राहणार, तुम्ही तुमचंच म्हणायचं. हातवर तुम्ही तुमचंच म्हणायचे, मोठ्याने. काय? विठ्ठल विठ्ठल. सगळ्याची टाळी एक सोबत आली पाहिजे. एक कोल्हापूर एक सोलापूर नाही. हा बोला, विठ्ठल. टाळी टाळी एक सोबत हो. हा, 1 2 3 स्टार्ट. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लाल मिरच्या असे मी तुमच्या सगळ्याच्या दुःखांना नजर काढली असते. सुंदर असाच प्रतिसाद आणता. एवढ्यांची नजर काढेपर्यंत कीर्तन संपून जाईल. हा, मग घर गेलं ना आपली आपण काढून टाका. आणि सर्वांनी चांगला प्रतिसाद असा शेवटपर्यंत टिकून ठेवायचा. तसंच ते संभाषण जर असेल ना तर मी तुम्हाला काय बोलते हे तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्हाला कळावं यासाठीच मी इथे आलेली आहे. तर मी माझं बोलत जायचं, तुम्ही तुमचं ऐकत जायचं. तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. काही अर्थ राहणार नाही. म्हणून जेवढं काही 8:30 ते 10:30 आपला कीर्तनाचा वेळ आहे. जवळपास आता वेळ बघा काय झालंय. हा, 9:30 वाजलेले आहेत. मग 1 तासाची आपली साथ आहे. म्हणून पूर्णतः लक्ष माझ्याकडे ठेवायचंय आणि कीर्तन रूपी सेवेचा सुद्धा आनंद घ्यायचाय. आता कसं कीर्तन ऐकायचंय हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. पण सुंदर असं म्हणजे लातूर तुमच्या गावाला जवळपास हे लातूर मध्ये झाल्यासारखं आलंय. पण तरी सुद्धा शहरी भागामध्ये असून सुद्धा परमार्थाबद्दल एवढी गोडी आपण जी दाखवलेली आहे. सर्व कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सुंदर भव्य दिव्य असा मंडप. 10-10 वर्ष जातात लोकांना पण एवढं भव्य दिव्य नियोजन त्याच्यानं होत नाही. त्याच्यासाठी खूप त्यांना अनुभव लागतो. तुमच्या सप्त्याचा तिसराच वर्ष आणि 3व्या वर्षी एवढं सुंदर असं नियोजन आपण केलेलं आहे. म्हणून जे काही कार्यकर्ते आहेत जेवढ्यांची नावं मला माहीत आहेत तेवढ्यांची मी फक्त घेते. बाकी कुणाची राहिली तर मनावर घ्यायचं नाही. म्हणून श्री ज्ञानोबा सुरवशे तथा श्री प्रशांत घोडके तथा श्री सचिन सुरवशे, मला वाटते सरपंच, हा सरपंच यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि युवा सरपंच म्हटल्यानंतर गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण गरज आजकाल तीच आहे की युवांनी पुढं यावं. म्हणून श्री नवनाथ आप्पा संघ शेट्टी यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. श्री वैभवजी शिरोळे, श्री दगडूजी शिंदे, श्री गुलाबराव जाधव, श्री नरसिंहजी गुडे तथा श्री बळवंतजी पौळ त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. बळवंत पौळ यांच्या घरी आम्ही जेवण सुद्धा केले. आणि आमच्या भारतीताई सुंदर असा त्यांचा स्वभाव आहे. एकाच बस जवळपास अर्धा 1 तास थांबलो असेल आम्ही तिथं. पण असं वाटलं घरातून बाहेरच निघू नये, तिथंच थांबावं का काय. उद्याचं जर कीर्तन नसतं तर आज 100% त्यांच्या घरी आम्ही मुक्काम केला असता. म्हणून त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद. म्हणून आजच्या एक कीर्तन रूपी सेवेला लाभलेले उत्कृष्ट असे दोन्ही मृदंग वादक. त्यांचं वय फार कमी आहे पण म्हणतात ना कुडी कन्यापुत्र होती जी चाफिक तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून सुंदर असे मृदंग वादक हरिभक्तपरायण महेश महाराज पांचाळ त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. तथा हरिभक्तपरायण कृष्ण महाराज त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. बरोबर.
जेवढे काही उपस्थित आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद मानते. सर्व गायनाचार्य सुद्धा सुंदर अशी चाल त्यांनी म्हटलेली आहे, त्यांच्या सुद्धा मनापासून धन्यवाद. जोरदार काय सर्वांचे आपल्या कीर्तन आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद मानून उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आम्हाला दिलेली आहे. किरण साऊंड सिस्टीम झुंजारे, बरोबर ना? ऑपरेटर दादासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यांचं सुद्धा वय फार कमी आहे, युवा अवस्थेमध्ये सुद्धा त्यांनी चांगलं कार्याला लागलेले आहेत. म्हणून सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते आणि आपल्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात सुद्धा करते. बोला विठ्ठल भगवंताच्या प्रथम चरणांकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते, संत म्हणतात ह्याची थोडी भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. भगवंताला कोणती भक्ती आवडते? तुम्ही आधी काय करा, तुमच्या संसाराच्या मायाचा संकल्प भगवंताच्या पायाशी करा. कारण जोपर्यंत तुमचा संसार तुमच्या मनातून जाणार नाही, डोक्यातून जाणार नाही, तोपर्यंत तुम्ही भगवंताची भक्ती करू शकत नाही. कारण हा संसार मनुष्याला भक्ती करू देत नाही. एक उदाहरण द्यायचं म्हटलं मी तुम्हाला सांगते बघा, या जगामध्ये सगळ्यात भगवंताला भक्तीचा कोणता प्रकार आवडतो? तर संत सांगतात आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे सोपी भक्ती आहे. म्हणून म्हणतात या भक्तीची ताकद काय? चहुवेदी जाणं, साई शास्त्र कारण, 18 पुराण हरीची गती. 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण हे सुद्धा काय एका हरीचं गुणगान गातात आणि तेच गुणगान आपल्याला सुद्धा गायचं आणि हीच भक्ती भगवंताला सुद्धा सगळ्यात जास्त आवडते. पुन्हा म्हणतात एवढं सोपं आहे, न लगती सायाचं जामीन वनांतरा सोपे करा नारायण. काही सहन करण्याची गरज नाही, शरीराला त्रास द्यायची गरज नाही, वनांतराला जायची गरज नाही. सुखी तो घरा नारायण. भगवंत घर बसले तुमच्याकडे येणार, पण काय करायचं? ठाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा. एका ठिकाणी बसा, त्या भगवंताला कोणतंही एक नाम घ्यायचं. एकतत्व नाम दृढ धरी मला हरीची करुणा येईल तुझी. कोणतंही एक नाम घ्या, त्या नामाचा सतत सतत जप आपण करत राहायचं. हीच खरी भक्ती आहे, हीच भगवंताला सुद्धा आवडते. संत म्हणतात बैसलिया ठाई म्हणतात राम राम काय होय श्रम ऐसे सांगा. बसल्या ठिकाणी तुम्ही भगवंताचं नाम घ्या, तुम्हाला काहीतरी श्रम लागतं का? सर्वांनी बोला बरं, राम. जेवण नाही केलं का? मोठ्यानं बोला ना, राम राम. हा, एक भाकर तरी जिरली का? एक घास तरी जिरला का? नाही. पण तरी सुद्धा एवढं सोपं नाम आहे की काय होय श्रम आहे सांगा, काही श्रम लागत नाही. पण आपण माता मौलानो खरं खरं सांगायचंय, जेव्हा तुम्ही 7-8 जण एका ठिकाणी बसता, संत म्हटले बैसलिया ठाई म्हणता राम राम काय होय श्रम असे सांगा, काही श्रम लागत नाही. पण जेव्हा आपण 7-8 जण एका ठिकाणी बसतो, आपण देवाच्या नामाच्या गोष्टी करतो का? नाही. बरं समाज पुढं कसं जाईल याच्या गोष्टी करतो का? नाही. बरं कोणाच्या लेकरानं किती चांगलं काम केलं याच्या गोष्टी करतो का? मग काय करतो? वा वा वा, हे मला पण माहित नव्हतं. बरं माझं लग्न झालं नाही ना, म्हणून मला अनुभव. त्यांनी
सांगितलंय की काय गोष्टी करतो, तुझी सून अशी माझी सून अशी. त्यांचं झालं, तुम्ही सांगा बरं, तुमच्या लाईनीमध्ये मी कधी बसलीच नाही. तुमच्या काय गोष्टी चालतात? हा, एखाद्यानं काही चांगलं काम केलं, फलाण्यानं घेतलं रे गाडी, ते म्हणते 2 नंबरचा पैसा आहे, तिसरा म्हणते पहिली फेटली नाही, घेऊ द्या की, ते त्याचं करायला ना. पण असो आपलं काय गोष्टी चालतात, व्यर्थ गोष्टी चालतात. विषय लक्षात घ्या, मी विनोद जरी केला तरी संतांच्या अभंगाला आणि ओवीला सोडून करणार नाही. एक गोष्ट मी लक्षात ठेवा, मी काय म्हटलं, वैसकीय ठाई एवढं सोपं नाव आहे, बसत्या ठिकाणी भगवंताचं नाम घ्या, काही श्रम लागत नाही. पण एवढं सोपं असून आपण सर्वजण ते नाम घेत नाही का? कारण संसारातले कुठे आपल्याला ते नाव घेऊ देत नाही. म्हणून आपल्या काय गोष्टी चालतात एकदम एकमेकीच्या कानात. आपण काय होतो, गोष्टी चालू असतात, ते म्हणते तुला माहितीये का काय झालं, दुसरी लगेच म्हणते काय झालं, तिसरी सांगते शेजारीची गेली की पडो, चौथी म्हणते मला अंदाज आला होता, आणि पाचवी सांगते तुला अंदाज आला ना, जेव्हा तू लोकांच्या घरात डोकावून पाहिली होती तेव्हा तुझा प्रत्यक्ष जीवनामध्ये खरं घडणाऱ्या घटना आहेत की आपल्या घरात आपलं लेकरू काय करते यापेक्षा लोकांच्या घरात लोकांचं लेकरू काय करते फटीतून पाहण्याची सवय आपल्याला झालेली आहे. म्हणून म्हणतात लोकांचं लेकरू लोकांच्या घरात काय काम करते यापेक्षा आपलं लेकरू आपल्या घरात काय काम करतं ते लक्ष द्या. आपले लेकरू कधीच वाईट वळणावर जाणार नाही. म्हणून असो हा झाला विनोदाचा विषय. संतांचं वाक्य इथं कुठून आलं बघा, मी तुम्हाला म्हटलं की ही संसाराची कुटाणे आपल्याला ही भक्ती करू देत नाही. आणि असे फालतू कुटाणे करत 2 फुलं देवाला आपण वाहतो आणि मग म्हणतो देव मला का पावून गेला. संत म्हणतात अनंत वाचाळ बरळती बरळ या कैसे गोपाळ पावे हरी. असं किती बरळ करायचं भगवंत आपल्याला पावणार नाही. तुका म्हणे याची थोर राहणी केली कधी ताटावाळी जन्म गेला. अशी थोर राहणी आपण आपल्या जीवनाची करून घेतो. नुसतं लोकांच्या टिंगल टवाड्या करण्यामध्ये अख्खं आयुष्य आपण आपलं बर्बाद करत आहोत. म्हणून संत म्हणतात की भक्ती सोपी आहे आणि भगवंताला सुद्धा आवडणारी आहे, पण तोपर्यंत आपण करू शकत नाही जोपर्यंत संसार आपल्या मनामध्ये. म्हणून याची थोडं भक्ती आवडती देवा अभंगाचा प्रथम भगवंतावर विश्वास ठेवून नंतर तुम्हाला उपवास करायची गरज नाही, कुठं तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही. तीर्थाला तर नेम भावे विना सिद्धी
श्रीपादी कळसी जरा म्हणून किती जरी तुम्ही तीर्थव्रत नियम करत असेल पण भाव नसेल तर त्याला काही महत्व नाही. म्हणून भाव ठेवा आणि भगवंताचं नामस्मरण करा. संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, तुम्ही व्रते नियमून न करावे, शरीराती न पिडावे, दुरितेही न भजावे, तीर्थासी गा. एक वेळेस कोणतं व्रत नियम करू नका, चालतं. या शरीराला त्रास देऊ नका, काही फायदा होणार नाही. कोणत्या तीर्थालाही जाऊ नका, चालतं. पण जिथं आहात तिथं राहून आपल्या स्वधर्माचं पालन करा. म्हणून अशा प्रकारे घर बसल्या जरी आपण भगवंताचं नाम घेतलं, नामसंकीर्तन साधन पैसे जळतील पापे, जन्म जन्मांतरची पाप सुद्धा तुमची नष्ट होतात. एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. पण तरी सुद्धा आपल्याला या संसारातले कुठाने ते नाम घेऊन येत नाही. म्हणून संत म्हणतात, ते नाम घेण्याआधी, भक्ती करण्याआधी तुम्ही आधी काय करा, संकल्पावी माया संसाराची. या संसाराच्या मायेचा संकल्प तुम्ही भगवंताच्या पायाशी करा, नाहीतर तुम्हाला ही भक्ती करता येणार नाही. आणि असंही तुम्ही बघा ना, एकीकडे सुख आहे आणि एकीकडे दुःख आहे. तुम्ही कोणीकडे जाणार? सुखाकडे जाणार पक्का सर्वजण. पुरुष वर्ग, मी काय सांगितलं होतं, माना हलवायच्या नाही. जाणार कोणीकडे जाणार? सुखाकडे का दुःखाकडे? सुखाकडे नक्की ना? हा, मग इथं लग्न झालेलं कोण कोण हात वर करा बरं. ज्याने हात नाही वर केलं सगळे ब्रह्मचारी आहेत का ना? बरं, हे ब्रह्मचारी वर्ग तुम्ही कम पाडायला जे कुंकू लावलं ते का माझ्या नावाचं लावलं असं? बरं, लग्न करून संसारात राहणारे सुखी कोण आहेत? हात वर करावं. कोणीही सुखी. मग तुम्ही आता मला उत्तर काय दिलं होतं? सुखाकडे जाणार का दुःखाकडे? हा, म्हणजे कीर्तन झाल्यानंतर तुम्ही संन्यास घेणार का? हा, असं आपण सुखाकडे आपल्याला वाटत जाण्यासाठी, पण आपण सगळे सुखामध्ये आहो का? नाही. आणि दुःखामध्ये आहो हे सगळ्यांना माहित आहे, पण आपलं मन सगळं कळतं पण वळत नाही. कारण संसार काय म्हणतात, अरे संसार संसार दोन जीवाचा विचार, देतो सुखाला नकार आणि दुःखाला होकार. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग इथं हाताला चटके मिळाल्याशिवाय भाकर सुद्धा मिळत नाही. एवढा दुःखमय असला तरी आपल्याच्यानं तो सुटत नाही. म्हणून संत म्हणतात, या भवनदीचे पाणी दे घड्या, मोठे मोडीते, भल्या भल्या पोहणाऱ्याला उलगुलुनी पाडते. या भवनदीचं पाणी एवढं ताकदवर आहे, भगवंताची संसाराची माया एवढी ताकदवर आहे. इथं कितीही चांगला पोहणारा असू द्या, किती त्याची बुद्धी चांगली असू द्या, त्याची बुद्धी भ्रष्ट करणारी हे भवनदीचे पाणी एवढं ताकदवर आहे. भल्या भल्या पोहणाऱ्याला सुद्धा उलगुनी पाडते. आणि म्हणून हे आपल्या सोबत होऊ नये यासाठी संत म्हणतात, तुम्हाला जर या भवनदीच्या पाण्यात बुडून जायचं नसेल, आधी काय करा, संकल्पावी माया संसाराची. कारण संकल्पावी माया संसाराची म्हणलं तर सगळा संसार सोडूनच भजनच करत बसायचा का असा विषय नाही. कारण बघा, आपल्याकडं विद्यार्थी अवस्था झाल्यानंतर दोन ऑप्शन आहेत. पहिलं म्हणजे लग्न करा, दुसरं म्हणजे संन्यास घ्या. संन्यास जर तुम्ही घेतला, तुम्हाला कमाई करायची गरज नाही, तुम्हाला सगळं तुम्ही सोडायचंय, फक्त भगवंताच्याच मार्गाला लागायचंय. पण जर तुम्ही संसार निवडला तर भाकरी काय आकाशातून पडत नाहीत, आपल्याला कमाई करावीच लागेल. म्हणून सगळा संसार सोडून चालणार आहे. पण संतांनी सांगितले, तुम्ही संसार सोडून सुद्धा परमार्थ करू शकता, संसारामध्ये राहून सुद्धा. पण कशा प्रकारे? अहो, संत म्हणतात, संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. या संसारामध्ये राहा, पण आसून नसल्यासारखं, आणि या भगवंताचं भजन करायला कधीच विसरू नये. तर तुम्ही संसारामध्ये राहून सुद्धा भगवंताचं नाम घेत राहिले तर आपण हे संसार रूपी मायात तरुण जाऊ शकतो. म्हणून संत म्हणतात, अशा प्रकारे आधी काय करा, संकल्पावी माया संसाराची. पुढे म्हणतात, ही भक्ती करता करता ठेविले आनंदी, तैसेची राहावे चित्ते सुधावे समाधान. भगवंताने जशा प्रकारे ठेवले भगवंताच्या दुसऱ्या चरणाप्रमाणे ठेविले आनंदी, तैसेची राहावे समाधान, तैसेची राहावे.
ठेविले अनंते तेसेची राहावे चित्ते सुद्यावे समाधान. भगवंताने ज्या प्रकारे आपल्याला ठेवले तशा प्रकारे राम मनामध्ये फक्त समाधान ठेवून आपल्या भक्तीवर विश्वास ठेवा की भगवंत आपल्यासोबत कधीच काही वाईट होऊ देणार नाहीत. म्हणून अशा प्रकारे विश्वास ठेवायचा ही गोष्ट ठीक आहे, पण विश्वास आपण ठेवणार कधी? जेव्हा आपल्या धर्मावर, आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या संतांवर एवढा विश्वास असेल. आजकाल आपला विश्वास आपल्या धर्मावर, आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या देवी देवतांवर उरलेला नाही. आजकाल आपला विश्वास हे हिरोन्यांवर जास्त आहे. आजकाल आपला विश्वास हे नाचणाऱ्या बायांवर जास्त आहे. म्हणून तर तुम्ही बघा ना, गावामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम असेल ना, गावात लेकराला घेऊन येणार नाही, पण इथून 7-8 किलोमीटरवर बाया नाचायचा कार्यक्रम असू द्या, इथं लहान लेकरं सुद्धा तिथं घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही का? इथं अनावटत नाही हो, लेकराला झोपा येते का? आणि तिथं, कारण इथं असतं विठ्ठल विठ्ठल, तिथं काय असतं ते म्हणते आग बाय आग बाय आग बाय लहानचा बैल सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम जाम. हे सगळं पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी इथून लहान लेकरं घेऊन तिथं जाणार, पण गावातल्या गावात कीर्तनाला आपण आणणार. ही सगळ्यात मोठी खंताची गोष्ट आहे की अहो, मुसलमानाचं 4 वर्षाचं लेकरू सुद्धा नमाज पडल्याशिवाय राहत नाही आणि आपलं 40 वर्षाचं झालं पण मंदिरात याची लाज वाटते. आणि सगळ्यात खंताची ही गोष्ट आहे की आपल्याला आपल्या धर्माची बिलकुल अजिबात काही वाटत नाही. आपण आपल्या धर्माला म्हणजे खेळ बनवून ठेवले. हे गणपती बाप्पा आले म्हणजे मस्त घ्यायचे. गणपती बाप्पाची आपली भक्ती कशी चालते, मस्त मिरवणूक काढतात, डीजे लावतात, तिथे गाणे नशा शराब में हो नाचती बोतल लगाओ रे डीजे, दम 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 नाचतात, दारू पिऊ पिऊ आणि ते नंतर गणपती बाप्पाचं विसर्जन करायची भक्ती कोण्या ग्रंथामध्ये लिहिली हो सांगावं? आपलं कसं झालंय, नुसतं एक मनोरंजनासाठी म्हणून भक्ती चालू आहे. आपल्याला आपल्या धर्माचं कधी पुस्तकं घ्या, ग्रंथ आहेत वाचा. आपले ग्रंथ सगळे संस्कृत मध्ये होते, मराठीमध्ये संतांनी कशासाठी केले की बा लोकांना ती भाषा कळाली पाहिजे. कारण आता आपल्याला संस्कृत कुणाला येत नाही, मग संस्कृत मधलं ज्ञान हे विलुप्त होऊ नये यासाठी आपल्या संतांनी आपल्यासाठी ते सगळं ज्ञान मराठीमध्ये सुद्धा लिहून काढले. आणि तरी सुद्धा आपल्याच्यानं ते वाचणं होत नाही. टीव्ही मध्ये सुद्धा काय पाहतो आपण, नुसतं सासू सासऱ्याचे भांडण, सासा सुनाचे भांडण, आणि तसं पाहू आपल्या जीवनामध्ये सुद्धा तसंच उतरवतो. हे सगळं पाहण्यामध्ये आपण एवढं बिझी आहो, म्हणून आपल्याला आपल्या धर्मासाठी आणि आपल्या भगवंतासाठी अजिबात वेळ नाही. म्हणून म्हणतात की मग नंतर संत म्हणतात ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते सुद्यावे समाधान. पण यासाठी आधी आपला विश्वास त्या भगवंतावर एवढा असावा लागतो. म्हणून आपल्या भगवंतावर विश्वास ठेवा की तो आपल्यासोबत कधीच काही वाईट होऊ देणार नाही. जे काही होतं त्याच्यासाठी रडायचं नाही, कारण वाहिला उद्वेग दुःख, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे विठोबा. ठेविले अनंत तैसीची राहावे चित्ते सुद्यावे समाधान. का समाधान ठेवायचं, किती रडून फायदा नाही. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते
फळ संचिताचे. अभंगाचं तिसऱ्या चरणाकडे पूर्णतः लक्ष द्यायचंय. पहिल्या चरणामध्ये मी तुम्हाला भक्ती सांगितली, दुसऱ्या चरणामध्ये भक्ती सांगितली, तिसऱ्या चरणामध्ये तुम्हाला मी आपल्या जीवनातल्या काही चुका सांगत आहेत. तुम्ही इथं तिकडे पाहून घ्या, मी थांबू का तोपर्यंत? नाही, तिकडे महत्वाचं आहे ना. तुम्ही नाही पाहिलं ते बॅटरीच लावणार नाही त्यांना. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं मन फार चंचल आहे म्हणून इकडे लक्ष ठेवायचं, इकडे तिकडे पाहायचं नाही. अशा प्रकारे तिसरं चरण आधी लक्षात घ्यायचं सगळ्यांनी. तिसरं चरण काय? संत म्हणतात वाहिला उद्वेग. किती उद्वेग करून, किती आरडाओरडा करून, रडून फायदा नाही. यानं काय होणार आहे? दुःखाची केवळ फक्त दुःख मिळणार आहे. कारण भोगणे ते फळ संचिताचे. संचित कर्मानुसार जे फळ भोगायचे ते भोगावं लागणार म्हणजे लागणार. आता बघा, या अभंगाचं चरण सोडवताना मी तुम्हाला आपल्या जीवनावर आधारित हे चरण सोडवणार आहे. जसं आजच्या जीवनातलं एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्ही बघा ना, आपले सगळ्यांकडे एक कॉमन दुःख सगळ्यात जास्त कोणते? ते म्हणतात महाराज आजकाल लेकरं कोणाचं ऐकणार, लेकरं व्यसनाधीन झालेली आहेत, लेकरं मायबापांना जवळ ठेवणार, लेकरं दारूच्या मागे लागलेली आहेत. संत म्हणतात लेकरं दारूच्या मागे लागली, व्यसनाधीन झाली. याचं कारण काय? अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मुंह दिया. संत म्हणतात की आपली लेकरं व्यसनाधीन याचं झाली. याचं कारण काय? अमृत छोडा, भगवंताच्या नामाचा अमृत सोडलं आणि म्हणून पिता हे शराब रे, दारू पिण्याच्या मागे आपण लागलेलो आहोत. याचं कारण काय? मी सुरुवातीलाच म्हटलं की आपण आजकाल सर्वजण लेकरांना म्हणतो लेकरं अशी झाली, लेकरं तशी झाली, युवा मंडळ वाया गेलं. पण याचं कारण काय? संत सांगतात आपुल्या हिता जोशी जागता धन्य माता पिता तयाची. आपलं जर लेकरू आपल्या हिताशी दक्ष आणि जागरूक असेल, लेकरू चांगलं घडत असेल तर याची सगळी धन्यता कुणाला दिलेली आहे? माता आणि पित्यांना. कारण लेकरांना बोलून फायदा नाही. जसे संस्कार देणार, जसं त्यांच्या पुढे दाखवणार, तशाच प्रकारे आपली लेकरं सुद्धा करणार. कारण आज बघा, याचं कारण काय? आपण सर्वजण म्हणतो काय छत्रपती शिवाजी महाराज होते, काय आपली लेकरं आहेत. पण लेकरू जन्मताच तसं घडतं का? नाही. म्हणतात माता जिजाई होती शिवबाची आणि म्हणून महाराष्ट्राला लागली शिवशाही. छत्रपती शिवरायांना मासाहेब जिजाऊंनी संस्कार असे दिले आणि त्या संस्काराची ठेवण घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. तशी आपली ही लेकरं घडू शकतात. पण आपल्याकडे कसा वेळ आहे ना, कारण आपल्याला लेकरांना नाच गाणं दाखवावं लागतं, आपल्याला लेकरांना पिक्चर दाखवावं लागतात, आपल्याला लेकरांना मालिका दाखवावं लागतात, आपल्याला लेकरांना मोबाईल दाखवावं लागते. पण मोबाईल दाखवून दाखवून त्यात काही चांगलं तरी दाखवतो का? हे बघा, लेकरांना मोबाईल अजिबात दाखवू नये. कारण आपले डोळे एवढे कोमल असतात, त्या मोबाईलच्या किरणांचा आपल्या डोळ्यावर भरपूर असा वाईट परिणाम होतो आणि लेकरांच्या डोळ्यांवर सगळ्यात जास्त त्याचा परिणाम होतो. कारण लेकरांची डोळे फार कोमल असतात. मग आपल्याला कळतं की मोबाईल पाहू देऊ नाही, लेकरांना कळत नाही. म्हणून लेकरं जिद्द करतात मला दाखव मला दाखव, म्हणून आपण दाखवायचं का? लोक म्हणतात अहो काय करावतंय, आमचं लेकरू ऐकतच नाही हो. अहो द्या ते दारू पितो म्हणून तुम्ही पिऊच द्यायचे का? नाही हो ताई, लेकरू ऐकतच नाही हो. म्हणून लेकरांना मोबाईल दाखवू नये. दाखवून दाखवतो तरी काय त्या मोबाईल मध्ये? आलू का चालू बेटा कहा गए थे, बैंगन की टोकरी में सो रहे थे, बैंगन ने लात मारी रो रहे थे, मम्मी ने प्यार दिया हंस रहे थे. या असं दाखवू आपण आपल्या लेकरांना मोठं करतो. अजून संस्कार यो यो हानी सिंग मुझको थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे, मूड बना के मस्त पार्ट्या करायच्या, मस्त सगळं करायचे. हे सगळं आपण आपल्या लेकरांना दाखवतो, शिकवतो आणि मोठं करतो आणि नंतर मग रडतो आमचं लेकरू असं का झालं. संत देवा तू माझ्यासोबत असं का केलं? देव म्हणतो मी केलं नाही. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताची. किती रडून फायदा नाही, किती पडून फायदा नाही. हे कुणाच्या संचित कर्माची फळ आहे? आपले आहे. कारण जसं लेकरू लहान असतं, तुम्ही बघा लेकर कुणाचंही असो हे सांगितलेलं ऐकतच नाही. सगळ्यांना अनुभव असेल, लग्न झालेले प्रत्येकाला लेकर असतील. लेकरू सांगितल्यानंतर ऐकते का? त्याला तुम्ही म्हणा बरं ऐ तिकडे जाऊ नको, तू जाणून बुजून तिकडे जाईल का? लेकरं सांगितलेलं ऐकत नाही. लेकरं हे अनुकरण प्रिय असतात. म्हणजे काय? जसं आपण वागतो तशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही सकाळी बघा एक
व्यक्ती जर कुणाच्या पाया पडत असेल ना, ती लेकरू जाते त्याच्या पाया पडते का? कारण जसं पाहते तसं वागते. एखादा व्यक्ती जर त्या लेकरासोबत समोर तंबाखू खात असेल तर ते लेकरू जरी खात नसेल तरी ते असं रोज त्यांचं खेळणं चालू असते. काय? तंबाखू. कारण लेकरं जसं पाहतात तसं शिकतात. आता तुम्ही म्हणत असाल ताई आम्ही आमच्या लेकरांना वाईट शिकवण देत नाही, मग तुम्ही कसं म्हणत असाल? मी सांगते, कोणतीही आई लेकरांना शिकवत नाही की बाळा तू दारू पी किंवा तू कुणासोबत पळून जाय किंवा तू काहीतरी भांडणी कर. पण ही शिकवण मिळते कुठून? आपण त्यांना शिकवणं गेलोय, पण त्या ज्या गोष्टीतून हे सगळे शिकवण मिळते त्या गोष्टी आपण त्यांना दाखवलो. असा एक पिक्चर हल्ली निघालेला सांगा बरं जे आपण परिवारासोबत बसून पाहू शकतो का? पिक्चर सोडा, ऍडव्हर्टाईज सुद्धा आपण परिवारासोबत मिळून पाहू शकत नाही. अशा प्रकारे आपण आपल्या लेकरांना सगळं काही दाखवतोय, कीर्तनामध्ये आणत नाही, पण नाच गाणं पाहण्यासाठी इथून गावाच्या बाहेर घेऊन जातो आणि आपली लेकरं तशीच शिकतात. आणि मग म्हणतो हे असं काय झालं? तुम्हाला जर लेकरं चांगली पाहिजे असतील तर लेकरांना संस्कार सुद्धा आपल्याला चांगले द्यावे लागतात. विठ्ठल छत्रपती शिवरायांच्या संस्कारामध्ये फरक काय बघा. आपली लेकरं, आपली युवा पिढी हे थोड्याशा कारणांनी सुद्धा आत्महत्या करायला लागले. आपल्या लेकरांची आत्महत्या करण्याचे कारण काय? मला मोबाईल पाहू दिला नाही म्हणून मी आत्महत्या करणार. बरोबर? मला मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून मी आत्महत्या करणार. अजून सगळ्यात भयानक कारण, ती मला मिळाली नाही म्हणून मी आत्महत्या करणार. सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण की ती मला मिळाली नाही म्हणून मी आत्महत्या करणार. अहो, आपल्या लेकरं असं वागतात याचं कारण तुम्हाला सांगते बघा. लहानपणापासून मोठं होईपर्यंत त्याच्यासोबत पिक्चर पाहू आपण मोठं होतो. पिक्चर मध्ये आपल्याला काय शिकवलं जातं, काय सांगितलं जातं तुम्ही बघा पिक्चर मध्ये, की बाळा तुम्ही प्रेम करा, मुलं मुली प्रेम करा, आणि या प्रेमामध्ये जर तुमचे मायबाप जरी तुमचा विरोध करणार असतील त्यांचाही विरोध करा, पण तुम्ही दोघं सोबत राहा. ही गोष्ट कुठून आपल्याला पाहायला मिळाली? मग तुम्ही लेकरांसोबत मिळून ते पाहता, मग लेकरांना काय वाटतं? ते मायबाप जाऊ देत चुलीत, माझं फक्त जगलं पाहिजे प्रेम. जसे संस्कार तशी लेकरं. कोणीतरी आपल्या लेकरांना म्हणतं का बाळा थोडी ज्ञानेश्वरी वाच बरं, बाळा थोडा हरिपाठ घे बरं, बाळा 8 दिवस आयुष्यभर आपलं तिकडं चाललेलं आहे कामामध्ये, सप्त्याचे फक्त 8 दिवस राहतात. 365 दिवसापैकी फक्त 8 दिवस आपल्या इकडे येत नाहीत का? नाही, कारण आपला विश्वास आपल्या संतांवर आणि आपल्या ग्रंथांवर, आपल्या संस्कृतीवर उगला नाही ना. आपली तिकडं किती पैसा वेस्ट गेला तरी चालेल, पण सप्ताहामध्ये आपण घालणार नाही. एक उदाहरण द्यायचं म्हटलं, आजकाल लोक म्हणतात सप्ताहामध्ये पैसे घालायला परवडतात. देणगी किती झाली? 500, 1000 की 200, 300? सुरुवात कितीपासून असते आपली? 200, 300, 125, 1000, जास्तीत जास्त 2000. याच्यावर कोणाचाही आकडा जात नाही बघा. 365 दिवसामध्ये फक्त 8 दिवसाचा सप्ताह आपल्याला 1000 रुपये देणगी देणं होत नाही. एक विचार मला सांगा, पुरुष वर्ग, एक विमल पुडी किती रुपयाची? 5 रुपयाची. दिवसातून 10 खाल्या तर 5 10 50 रुपये रोजाना. एका महिन्याचे किती व्हायलेत? 1500 रुपये. ते खात नाही, तुम्ही सांगा किती व्हायले? 1500 रुपये. 1500 रुपये महिन्याला 12 महिन्याचे किती व्हायलेत? 18,000 रुपये नुसतं खाऊन थुकण्यामध्ये वाया घालवलो आपण. नुसतं खायचं नागोब्यासारखं थुकू सगळी जमीन खराब करायची. घर लाल, तोंड लाल, गाड्या लाल, सगळं लाल. थुकू 1000 रुपये आपल्याला पुण्यामध्ये थुकून वाया घालायची आपली आहेत. पण 1000 रुपये सप्ताहाला देण्यासाठी कुठं तरी भयानक वातावरण आहे. अहो, हे सप्त्याची सुद्धा देणगी उधारीमध्ये ठेवतात. पट्टी फाडायची, नंतर तोही गायब, त्याचा पैसाही गायब. येऊन ते याला शोधत आता सप्ताह झाल्यानंतर काय मागे लागत फिरणार आहेत. दे रे बाबा हा पैसा दे रे. हे का आपली मालकीचे येतं का? नाही. इथं न मागता सगळ्यांनी द्यायला पाहिजे, कारण जे कार्यकर्ते जे काम करेल त्यांचा एकट्याचा फायदा आहे का? त्यांना काय आपण पगारी द्यायलो का? नाही, काहीही त्यांना देत नाही. म्हणून सर्व महिला वर्ग सुद्धा प्रत्येक ठिकाणी महिला वर्गच पुढे आहे. आणि नाना सांगत होते महिला वर्गांचा फार साथ सुद्धा आपल्याला आहे. म्हणून सर्व महिला वर्गांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि तुम्हाला सांगते माता मौल्यांनो, त्यांची व्यसन सोडवण्याची ताकद आणि पुढची चांगली पिढी घडवण्याची ताकद सुद्धा तुमच्यामध्येच आहे. कारण म्हणतात ना, छत्रपती शिवराय घडतात पण आधी मासाहेब जिजाऊ सुद्धा घडणं महत्वाचं आहे. पण आजकाल आपल्या जिजाऊंच्या मागे कोणतं जास्त घरायला लागलंय?
ते बाकी मरू द्या तिकडं, मी चांगली दिसली पाहिजे. हे सगळ्यांच्या मागे एकच ते काय म्हणतात ना, संत सांगा अहो काय भुललासी वदली या रंगा डोंगा परी रसनो डोंगा. अहो या वरच्या रंगाला भुलू नका, एक दिवस हे जाणार आहे. तुम्ही बघा 20 वर्षामध्ये जे टवटवीत चेहरे दिसतात, जे चांगले दिसतात, त्याला 50व्या वर्षी पाहायचं ते तसं दिसतं का? नाही. म्हणजे हे जाणार आहे का राहणार आहे? याला कितीही पोतरा तुम्ही, काहीही करा, शेवटी हे सगळं जाणार आहे. आणि मग ते जाणार आहे त्याच्या मागे लागाव की जे राहणार आहे त्याच्या मागे लागाव? हा, तुम्ही किती सुंदर असू द्या, मेल्यानंतर या शरीराला जाळूनच टाकायचं. काय कोणीच म्हणत नाही नाही लय सुंदर आहे, तिला तेल लावून ठेवा घरात. कुणीतरी म्हणतं का? नाही. मग आपल्याकडं महिलांना, आपण मुलींना सुद्धा काय शिकवून देतो बाई? ते कर्तृत्व मरू दे तिकडं, तू चांगली दिसली पाहिजे फक्त. का? कारण चांगल्या मुलानं, नोकरीवाल्या मुलानं तुला पसंत केलं पाहिजे. म्हणून लग्न असले की हे असो, ते ब्रशनं थापीनं कसं प्लास्टर मारतात तसं ब्रश मारू मारू. बघा, मेकअप करू नका, हा माझा मुळातच विषय नाही. 16 सिंगार दिलेले आपल्या महिलांसाठी, काय पुरुष करणार आहेत का? मग नाही. तुम्ही मेकअप करा, पण त्या आधी आपलं कर्तृत्व घडवा आणि नंतर मेकअप करा. पण त्याची काही वेळ असते, एवढाही करू नका की आपलं अख्खं अस्तित्वच लपलं पाहिजे. ते म्हणतात ना, पार्लर मध्ये गेलेली बाई रिटर्न कधीच येत नाही. का? कारण जाते पण परत दुसरीच येते, ती ओळखूच येत नाही. एका मुलाचं लग्न झालं, त्यानं मुलगी केली सुंदर, आणि आपल्या आईला म्हणाला, आई आमचं लग्न झालं, उद्याच्या उद्या घरात मोलकरीण आली पाहिजे, कारण माझी बायको दिसायला एवढी सुंदर आहे, झाडून धूळ जर त्या तोंडावर गेली तिचं तोंड खराब होत नाही, म्हणून ती चांगली राहिली पाहिजे. तू काय कर, दुसऱ्या दिवशी मोलकरीण आली पाहिजे. आता यांचं लग्न झालं, दुसऱ्या दिवशी हा उठला, दात घासत, त्याच्या आधीच्या दिवशी रात्रीला त्यानं आपल्या बायकोला मस्त सोन्याच्या बांगड्या, त्याला काय म्हणतात, पाटल्या, हा, ज्याने उत्तर द्याय पाहिजे ते चुप आहेत, असं त्याने सोन्याच्या पाटल्या आपल्या पत्नीला गिफ्ट मध्ये दिल्या आणि झोपले. सकाळी उठले, दात घासत होतं, तेवढ्यामध्ये एक रुमाल पांघरून तोंडाला बांधून थोडस एक महिला त्याला झाडताना दिसली. त्याला वाटलं माझी आई किती चांगली, मी रात्री सांगितलं आहे मोलकरीण लाव आणि आज मोलकरीण हजर झाली. तिनं तोंड सोडलं आणि झाडून काढली रुमाल. जसं तोंड सुटलं त्याला हात दिसला, हातामध्ये त्या रात्रीच्या त्यांच्या बायकोला दिलेल्या बांगड्या. तर याला वाटलं ही मोलकरीण चोरटी आहे, हिनं आपल्या बायकोच्या बांगड्या चोरल्या. तो तिच्याकडे गेला, तिला पकडलं, इकडून एक गालात तिकडून एक गालात मारली आणि आईला म्हणू लागला, आई लवकर ये. आई आली आणि म्हणाला, अरे लेकराला का मारायलास तू? आता हा म्हणाला, आई कायच लेकरू, हे मोलकरीण बघ माझ्या बायकोच्या बांगड्या चोरून नेते. आता आई म्हणाली, बाबा ती मोलकरीण नाही, तीच तुझी बायको आहे. आता तो म्हणाला, नाही ग आई, लग्नामध्ये फार सुंदर दिसली होती, मी स्वतः पाहिलं. आई म्हणाली, बाळा कालचा कमाल पार्लरवालीचा होता, हा तुझा नाही. पण एवढाही मेकअप करू नका की आपल्या नवऱ्यात आपल्याला ओळखणार नाही. तोंड धुतल्यानंतर मला लग्न दुसरी सोबत केलं, हे कोण आले? म्हणून मेकअप करा, विषय तो नाही की तुम्ही करायचा नाही, पण थोडासा मर्यादित सुद्धा असायला पाहिजे. आणि आपण आहे तसं स्वतःवर प्रेम करा, आहे तसं, कारण तुम्ही स्वतःवर आहे तसं प्रेम करत नाही तर लोक तुमच्यावर काय करणार आहेत. म्हणून आहे तसं स्वतःला एक्सेप्ट करा. कोणी म्हणतात, अहो मी काळी आहे म्हणून मी पार्लरमध्ये जाणार, गोरी होऊन येणार, महिन्यानंतर पुन्हा काळी होणार, बरोबर ना? ते म्हणतात ना, गोऱ्या रंग पे नाही तर ना गुमान कर, गोरा रंग 2 दिन में ढल जाएगा. हे गोऱ्या रंगावर उडणारे एवढं उडू नाही, हा सुद्धा 2 दिवसाचा आपला मेहमान आहे, याच्यानंतर हे सुद्धा जाणार आहे. म्हणून संत म्हणतात, काळे फुलाची वरली रंगा उसडोंगा परी रसनो डोंगा. या वरच्या रंगाला भुलू नका. म्हणून महिलांना, तुम्हाला माझी माता मौलांना विनंती आहे, वरच्या रंगाला एवढं महत्व देण्यापेक्षा आपल्या लेकरांच्या कर्तृत्वाला लक्ष द्या. आणि म्हणतात ना, आपल्या मुलीच्या हातात सुंदर बांगड्या देण्यापेक्षा, सुंदर बांगड्या दिल्यानंतर तिचा फक्त हात सुंदर देईल, म्हणून सुंदर बांगड्या देण्यापेक्षा सुंदर पुस्तक तिच्या हातात द्या. तिचं सगळं व्यक्तिमत्व सुद्धा सुंदर झाल्याशिवाय होणार नाही. म्हणून आधी लेकरांचं कर्तृत्व घडवा आणि नंतर त्यांना. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे लेकरांचं कर्तृत्व घडताना, आपल्या मुलींना घडवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मुलीला हे नाजूक फुलासारखं बनवू
नका तिला घरातल्या घरात ठेवून फुलासारखं कलीसारखं बनवू नका. नारीचे 3 रूप आहेत बघा, आणि हे तिन्ही रूप आपल्या धर्मामध्ये शिकवलेले, आपल्या सनातन धर्मामध्ये शिकवलेले आहेत. आणि हे तिन्ही रूप आपल्याला आपल्या मुलींना शिकवावं लागतील. 3 रूप कोणतं? पहिलं म्हणतात, गोष्टीकडे लक्ष द्यायचंय की नारी प्रीत में राधा बनो, गृहस्थ में बनो जानकी. नारी प्रेम करायचं असेल तर राधेसारखं कर, आणि गृहस्थी करायची असेल तर माता सीतेसारखी कर. के नारी प्रीत में राधा बनो, गृहस्थ में बनो जानकी, लेकिन काली बनकर शीश काटो जब बात हो सन्मान की. जेव्हा स्वतःच्या सन्मानाची गोष्ट असेल ना, तेव्हा तलवार घेऊन कुणाचा शीश काटायला सुद्धा मागं पुढं पाहायचं नाही. आत्मरक्षा हे आपण आपल्या मुलींना शिकवायला पाहिजे. आपल्या मुली काय चूल आणि मूल सांभाळण्यासाठी जन्माला आलेल्या नाहीत. म्हणून आपण मुलींना म्हणतोय की बाई तुला पुरुषाच्या कांद्याला लावून चालायचं आहे. पण एक गरीबचं पोरगा बोललं तरी सुद्धा आपली पोरगी घरात येऊन रडते, मला तो असा म्हटला. म्हणून म्हणतात आपल्या मुलीला चंद्रासारखं बनवू नका. कुणी यावं म्हणावं, यू आर सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. मुलीला चंद्रासारखं बनवू नका. कुणी यावं म्हणावं तू किती सुंदर दिसतस बाई. मुलीला बनवायचं असेल त्या तळपत्या सूर्याच्या किरणासारखं बनवा. अरे ज्यानं वाकडी नजर करून पाहिजे त्याची नजर क्षणात झुकवण्याची ताकद तिच्यामध्ये असली पाहिजे. तरच ती भारतीय महिला आहे. जे आमच्या ताराराणी साहेब युद्धामध्ये उतरतात ना, तेव्हा संताजीराव धनाजीराव म्हणतात, अहो महाराणी साहेब, आमच्यासारखे धुरंधर योद्धे असताना तुम्हाला युद्धामध्ये जाण्याची गरज काय? आम्ही आहोत ना, तुम्ही घरी बसा, आम्ही युद्ध करतो. तेव्हा ताराराणी साहेब म्हणतात, अहो संताजीराव धनाजीराव, तुम्ही असताना आम्हाला तिकडं जाण्याची गरज, युद्धामध्ये जाण्याची गरज आहे का? कारण त्या औरंग्याला कळायला हवं, त्या सगळ्या शत्रूंना कळायला हवं की मराठी मुलींना ज्या हातामध्ये बांगड्या घालून फुगडी खेळता येते, वेळ आल्यानंतर त्याच हातामध्ये तलवार घेऊन शत्रूची गर्दन सुद्धा मारता येते. हे संस्कार आपण आपल्या मुलींना सुद्धा द्यायला पाहिजे. कारण मुलगी कोण? म्हणतात बाई ही शिवबाची तलवार, हो बाई हा दुर्गेचा अवतार, हो बाई ही शिवबाची तलवार, बाई हा दुर्गेचा अवतार, बाई ही मायेचा शृंगार, बाई ही मराठी हुशार, बाई हा जगताचा आधार, बाई ही शिवबाची तलवार. शिकवून द्यायचं असेल, त्यांच्या डोळ्यांपुढे आदर्श ठेवायचा असेल, छत्रपती शिवरायांचा ठेवा, आमच्या ज्ञानोबारायांचा ठेवा, मुक्ताईचा ठेवा, आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा असेल, आमच्या जिजाऊ मासाहेबांचा ठेवा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा असेल, छत्रपती संभाजी महाराजांचा ठेवा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा असेल, अहिल्यादेवी होळकरांचा ठेवा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा असेल, सावित्रीबाई फुलेंचा ठेवा आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा असेल तर इंग्रजांना पळता भुई कमी करणाऱ्या आमच्या राणी लक्ष्मीबाईचा ठेवा. तरच आपली लेकरं चांगली घडतील. नाही तर तुम्ही लेकरांना शिकवा, याच्यावर बस चांगलं चांगलं हे बघ बाबा, पिक्चर पाय, टीव्ही पाय, मोबाईल पाय, नंतर मग रडून फायदा नाही. म्हणून छत्रपती शिवराय घडतात, मासाहेब जिजाऊ सुद्धा घडतात, पण आपल्या आधी मासाहेब जिजाऊ घडायला पाहिजेत. विठ्ठल आपल्या आणि छत्रपती शिवरायांच्या संस्कारामध्ये फरक काय बघा. आपली लेकरं छोट्या छोट्या गोष्टींना आत्महत्या करतात, हा आपला विषय होता का? कारण आपल्या लेकरांना भ्याड शिक्षण आपण दिलेलं आहे, निर्भीडपणे शिक्षण आपण देत नाही. लेकरं सहलीला जरी चालले तर आपण त्यांना काय शिकवतो? बाबा बस मध्ये बसताना मध्यभागी बसायचं, म्हणजे ड्रायव्हरनं गाडी समोरून ठोकली तरी तुला काय होणार नाही, आणि ड्रायव्हरनं गाडी मागून ठोकली तरी तुला काय होणार नाही. लोकांचं मरू दे उलचू दे तिकडे, पण तू जगला पाहिजे. ही आपल्या लेकरांना आपली शिक्षण आहे की लोकांचं मरू दे पण आपलं लेकरू जगलं पाहिजे. प्रत्येक मायमाऊलीला आपलं लेकरू प्रिय असतं, पण समाज जर चांगला घडवायचा असेल तर आपल्याला माणुसकीचं नातं जर टिकवायचं असेल तर सगळ्या नात्यापेक्षा आपल्या धर्माचं आणि आपल्या देश धर्म हे कर्तव्य सर्वोपरी ठेवायला पाहिजे. जेव्हा छत्रपती शिवराय यांच्या समोर अफजल खान आला होता, प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान आला होता, तेव्हा सर्व सरदारांची बैठक बसली. सर्व सरदार राजांना म्हणू लागले, छत्रपती शिवराय बसून, सर्व सरदार बसून, मासाहेब जिजाऊ बसून, आणि छत्रपती शिवरायांना सर्वजण म्हणू लागले, राज संकट फार मोठे राज,
खानाच्या एवढ्या मोठ्या सैन्यापुढे आपला मुठभर मावळांचा टिकाव लागणं अवघड आहे. म्हणून काही दिवसासाठी तुम्ही थोडं अज्ञात ठिकाणी निघून जा, कारण लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. आपल्यासारखी आई असती तर म्हणत होती, शिवबा ती प्रजा मरू दे तिकडं आणि स्वराज्य चुलीत जाऊ दे, तुम्ही जगले पाहिजे म्हणून तुम्ही आधी पळून जा. पण नाही, आमच्या मासाहेब जिजाऊची शिकवणच अशी पळून जाण्याची नाही. मासाहेब जिजाऊ सरदारांना म्हणतात, काय म्हटलं, शिवबानं असं भ्याडपणे पळून जा. शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे. या आईने आपला पुत्र गमावल्यानंतर बेहातर पण असं भ्याडपणे पळून जाऊन मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावतात. ही शिकवण छत्रपती शिवरायांना मासाहेब जिजाऊंनी दिली होती. म्हणतात तेव्हापासून तेव्हा छत्रपती शिवरायांनी मासाहेब जिजाऊंच्या चरणाची शपथ घेतली. त्या आव झाल्याचा कोथळा बाहेर काढूनच बाबा झाले. दिल्लीचा तख्त हलविला, दिल्लीचा तख्त हलविला, मावळे जगतीला तोबा खाना टरटरा फाडला, तोबा खाना टरटरा फाडला, अरे मी तो होतवर घाला, पुनर्जावा काला धनाया, पुनर्जावा काला धनाया, आले गेले व्यक्ती, अहो आले गेले व्यक्ती. सर्वांनी टाळी वाजवायची. बोल, दैवत छत्रपती दैवत छत्रपती जन्माला पाहिजे असतील तसे संस्कार सुद्धा द्यावे लागतील. आपलं कसं राहिलंय, आपल्याला खायला आवडतो आंबा आणि आपण लावले बाबळीचे झाड. तुम्हाला किती बी आंबा आवडू द्या, बाबळीचे झाड लावल्यानंतर किती त्या बाबळीच्या झाडाची पूजा करा बरं, तुम्हाला आंबा देईल का तो बाबळीचं झाड? नाही. जे पेरलं तेच खावं सुद्धा लागेल. म्हणून लेकरांना चांगले संस्कार द्या, लेकरांना आपल्या धर्माची सुद्धा शिकवण द्या. विठ्ठल आपल्या लेकरांना सांगा, अरे बाळा कुणासाठी मरावं, एवढं आपलं जीवन फुकटाचं नाही, कारण आपलं जीवन हे फार मौल्यवान आहे. आपलं जीवन आणि आपला परिवार सुरक्षित राहावं म्हणून बॉर्डरवर कित्येक शहीद जवानांनी आपल्यासाठी त्यांचे प्राण दिलेले आहेत आणि कित्येक तिथं तयार आहेत. कित्येक मावळ्यांनी सुद्धा, मावळे म्हणतात घर परिवार जाऊ दे तिकडे, आधी लगीन कोंढाण्याचं नंतरच रामतरी शिकवण आपल्या मावळ्यांनी आपल्याला दिले की देश धर्म सर्वोतपरी राहिला पाहिजे. म्हणून आपल्या लेकरांना सांगा, आपला जीव वाचावा यासाठी आपले सर्व शहीद जवान म्हणतात, दोस्तों साथियों हम चले दे चले अपना दिल अपनी जान, ताकि जीता रहे अपना हिंदुस्तान, हम जिए हम मरे इस वतन के लिए, इस चमन के लिए, ताकि खिलते रहे गुल हमेशा यहाँ दोस्तों साथियों. ओ आपल्याला म्हणतात दोस्तों साथियों हम चले दे चले, आपलं जीव आपलं मन ठेवून चालू कशासाठी, ताकि जीता रहे अपना हिंदुस्तान, आपण सगळं सुरक्षित राहावं याच्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचे बलिदान देत आहेत. आणि आपण नुसतं देवदास गुणगुण पोरासाठी आपल्या जीवाचं बलिदान देत आहोत. आपलं कसं झालं ते म्हणतात ना, कोई कटरीना के गालों पे तो कोई सलमान के डोलों पे मर गए. आपलं युवा मंडळ, कोई कटरीना के गालों पे तो कोई सलमान के डोलों पे मर गए, ऊपर बैठकर सोचते होंगे सभी वीर शहीद जवान के हम भी 3 सालों के लिए मर गए, हम भी 3 सालों के लिए. आपल्या मरणाचा अभिमान आपल्या परिवाराला, आपल्या राष्ट्राला सुद्धा वाटलं पाहिजे. आपल्या परिवाराला अभिमानाने म्हणावं, माझं लेकरू मेलं नाही, माझं लेकरू शहीद झालं. म्हणून अशा प्रकारे मरावे परी कीर्तिरूपी उरावे असे संस्कार आपल्या लेकरांना जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत आपली लेकरं घडणार नाही. मग लेकरांना कीर्तनामध्ये आणत जा. अख्ख्या जगामध्ये सगळ्यात जास्त सगळीकडे काय अधर्म 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 वाईटच भरलेलं आहे. पण एवढ्या या जगामध्ये आपल्या समाजाला चांगली दृष्टी दाखवण्याचा आणि चांगले संस्कार देण्याचं कार्य कोणी करत असेल ते वारकरी संप्रदाय कीर्तन क्षेत्रामधून करतोय.
आणि खंताची गोष्ट आपण आपल्या लेकरांना इथं आणत नाही, कारण आपल्याला तिकडं जावं लागते ना. पाटलांचा बैलगाडा तिकडं गेल्यानंतर आपल्याला जरा जास्त करमत, म्हणून म्हणतात आपल्या लेकरांना इथं आणत राहा. आपल्या लेकरांना सांगा बाळा, हे भगवा भगवा जे म्हणतोय तो फक्त एक भगवा रंग नाही, तो काय ये भगवा रंग 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 ये भगवा भगवा म्हणजे काय आपल्या लेकरांना समजावून सांगायला आपण पाहिजे. आणि म्हणतात आज हा भगवा रायगडावर सुद्धा मानाने डवलतो आणि हा भगवा फडकतो आणि आज आपण तर अभिमानाने जगतो. याचं कारण काय तर म्हणतात या राजधानीवर शान आहे. म्हणून म्हणतात शिवबा संगे जिद्दीने ते मावळे लढले, लढता लढता बघा धारा तीर्थी ते पडले आणि तीर्थी कशी धारा तीर्थी पडले. आपल्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि म्हणून आपण सर्व जे आहे आपण स्वाभिमानाने आणि म्हणूनच आपण ताठमानाने सुद्धा जगत आहोत. आणि तेव्हा जर त्यांनी हे बलिदान दिलं नसतं ना, आज आपल्याला कीर्तन करण्याआधी मुघलांची परमिशन घ्यावी लागत होती. जे आपण हम थोड़ा कीर्तन करना चाहते, आपकी इजाजत हो तो थोडा कीर्तन करले. आधी 2 दिन हल्ले असते आपल्याला त्यांनी आणि पुन्हा कीर्तन करू काही विचाराच्या लायकीचं सुद्धा सोडलं नसतं. म्हणून कितीतरी अभिमानानं स्वाभिमानानं कितीतरी आपल्या जन्माच्या पुण्याईनं आणि आपल्या वीर शहीद जवानांच्या मावळ्यांच्या बलिदानामुळं आपल्याला हे कीर्तन ऐकायला मिळत आहे. मग याचा फायदा घ्या. आपल्या लेकरांना सुद्धा इथं आणत जा. आपण म्हणतो लेकरांच्या शाळालाही बुडायल्या. तुम्हाला सांगते ज्यांनी नुसतं लेकरांना शाळा शिकवल्या ना त्यांनी म्हातारपणे फुटपाथवर भेटतात भीक मागताना. ही खरी सत्य गोष्ट आहे. कधी इंटरव्ह्यूवर बघायचंय तुम्ही, शेतकऱ्याचा साधारण कुटुंबामधला कमी शिकलेल्या लेकराची आई ही सहसा कधी वृद्धाश्रमामध्ये जात नाही. कारण बाकी पैसा कमाव की न कमाव लोकांच्या लाजकाज होईना आपल्या मायबापांना त्यांनी घरी ठेवतात. मायबापाची किंमत कुणाला नाही. जास्त शिकून मोठं झालं त्यालाच नाही, कारण संस्कार पण त्यांना देत नाही. शिकून मोठं करतो म्हणतात ना, एज्युकेशन इज नॉट जस्ट नेम ऑफ एन डिग्री और सर्टिफिकेट दॅट कॅन बी शोन टू अदर्स. नुसतं लोकांना दाखवण्यासाठी शिक्षण आहे का? माझ्याकडे एवढ्या डिग्री, माझ्याकडे तेवढ्या डिग्री नाही. शिक्षणाचा खरा अर्थ काय? शी म्हणजे शील, क्ष म्हणजे क्षमा आणि न म्हणजे नम्रता. हा झाला शिक्षणाचा खरा अर्थ. हे आपल्या लेकरांना सुद्धा समजावून सांगा. 365 दिवस आपले लेकरं सगळे पूर्ण वेळ अभ्यास करतात. यामध्ये फक्त 8 दिवस आपण सत्यासाठी काढू शकत नाही का आपल्या लेकरांच्या?
एक वेळेस दिवाळीला सुट्टी काढू नका. तिकडे नुसती एन्जॉयमेंट आहे तुमची, फक्त परिवारासोबत राहायचंय. पण सुट्टी काढायची असेल गावामधल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या लेकरांना सांगायचंय, बाळा बाकी दिवस तू काही कर पण सप्त्याचे 8 दिवस तू गावामध्ये राहायला पाहिजे. कारण हे 8 दिवस आपल्या मनाला शांतता देण्यासाठी आहे, आपल्या मनाला एक चांगलं वळण देण्यासाठी आहे. म्हणून हे संस्कार आपल्या लेकरांना आपण द्यायला पाहिजेत. म्हणून लेकरांना संगती चांगली परमार्थाची ठेवा. इट इज नॉट इम्पॉर्टंट टू हॅव अ लॉंग फ्रेंड इज ऑन व्हॉट्सअप, फेसबुक अँड इंस्टाग्राम, बट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू हॅव ॲटलीस्ट वन फ्रेंड हू रीड युअर फेस ॲज अ बुक अँड से व्हॉट्सअप. म्हणजे अर्थ सांगते, व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम सोशल मीडियावर तुमचे हजारो मित्रमंडळी असण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनामध्ये याचा एक तरी मित्र असावा ज्यानं तुमचा चेहरा पाहून तुमच्या मनात काय दुःख ओळखलं पाहिजे. म्हणून असे मित्र आजकाल आपल्याकडे नाहीत. आपल्याकडे जास्त मित्र लेकरांकडे आपल्या कोणती झाली, तू पी मी पितो, दोघं मिळून पार्टी करून आलेत लोक. प्रकारची मित्र आपल्याकडे जास्त झालेली आहेत. म्हणून आपल्या लेकरांना चांगली संगत सुद्धा परमार्थाची ठेवा. एकदा का लेकर वाईट वळणावर गेली मग रडून फायदा नाही. संत म्हणतात, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणीचे फळ संचिताचे. म्हणून वेळ आहे तोपर्यंत सुधरा आणि आपल्या लेकरांना चांगले संस्कार सुद्धा द्या, नाही तर मग रडून फायदा नाही. आणि संस्कार लहानपणापर्यंत देऊ शकतो, त्याच्यानंतर आपण देऊ शकत नाही. कारण म्हणतात ना, एका महिलेमध्ये अख्खी सासरवाडी सरळ करायची हिंमत आहे, पण स्वतःच लेकरू सरळ करायची हिंमत नाही. एक सासू होती, एक सून होती. ती सून त्या सासूबाईकडे गेली आणि त्या सासूबाईला म्हणाली, अगं अहो सासूबाई, मला पैसे द्या ना, मला पार्लरमध्ये जाऊन माझे केस सरळ करून आणायचे. तेव्हा सासूबाई म्हणाली, बाई घरी सरळ कर, कशाला पैसे घालतेस. त्या सुनबाई म्हणाली, मला घरी सरळ करता येत नाही, तुम्ही पैसे द्या, मी पार्लरमध्ये जाऊन सरळ करून येते. आता सासूबाई म्हणाली, बाई केस घरी सरळ कर. सुनबाई म्हणाली, अहो मला येत नाही, मला करता जमत नाही. तेव्हा सासूबाई म्हणाली, बाई तुला माझं अख्खं खानदान सरळ केलं, तुझे केस काय चीज आहे. म्हणून तर अख्खं खानदान सरळ करू शकतो आपण आपल्या सासरवाडीचं, पण आपल्या लेकरांना सरळ करायची ताकद जर आपल्यात नसेल तर त्या अख्ख्या खानदानाला बोलायची सुद्धा आपल्याकडे काही ताकद नाही. सासू सासऱ्यांना काय म्हणून बोलायचं, कोण आहेत आपण त्यांच्या घरी गेलोय. एक बघा, बरेच जण म्हणतात, मी काऊन माझ्या सासूला आईसारखं समजू, माझी सासू मला मुलीसारखं समजते का. जगाचा नियम आहे, टेक रिस्पेक्ट अँड गिव्ह रिस्पेक्ट. तुम्ही प्रेम देऊन तर बघा, पण आई सारखं देऊन बघा. आपली आई आपल्याला कधी ओरडत नाही का, आपली आई आपल्यावर कधी रागवत नाही का, रागवते ना. मग आपण आपल्या आईला सुद्धा असंच म्हणतो का, सखी असती तशी बोलली असते, आता सखीच आहे. म्हणून लोकांची सासू चांगली आणि माझी खराब आहे हा विचार सोडा. सासू सासऱ्यांची ज्यांनी सेवा केली त्यांना घर बसल्या भगवंत प्राप्त होतात. आणि सासू सासऱ्यांची जर महिला वर्ग तुमच्या पत्न्या जर त्यांनी सांभाळत नसेल तर तुमची जिम्मेदारी आहे, हो तुम्ही सांभाळावं. तुम्ही त्या महिलेला किती पैसे द्या बरं, आणि तिला म्हणा तू तुझ्या आई वडिलांना सोड. तुम्ही म्हणा तुला करोड रुपये देतो, तू फक्त तुझ्या आई वडिलांना सोड. अहो ती जीव देईल पण आई वडिलांना सोडणार नाही. आणि तुमचे माय बाप तुम्ही म्हणता माझी बायको कटकट करायली म्हणून मी माय बापाला सोडायला. जन्म कुणाला दिला त्यांनी, तुम्हाला दिला. माय बाप कुणाचे, तुमचे. मग ती जर करत असेल ही परम भाग्याची गोष्ट आहे तुमच्यासाठी. पण तुमची जर पत्नी करत नसेल तर तुम्ही पुढे होऊन म्हणायचं, बाई तू नाहीत नाही माझ्या वडिलांचं दैवत, ते माझे दैवत आहे, मला जन्म दिला मग तू नाहीत नाही, मी त्यांची सेवा पुढे होऊन करेल. म्हणायला पाहिजे, माय बापांना सोडू नका. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे. घरच्या माय बापाला जर तुम्ही दुखवत असाल आणि तिकडे किती दगडाच्या देवाला पाणी वाहत असाल तुम्हाला काही फायदा होणार नाही. कारण पंढरीचे पांडुरंग तिथे उभे आहे, त्याचं कारण काय, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. त्यांनी म्हणतात माय बापाची सेवा केली, यासाठी पंढरीचे पांडुरंग सुद्धा त्यांच्यासाठी धावून आले. तो अवतारच पांडुरंगाने पुंडलिकासाठी घेतलाय. एवढी ताकद मायबापाच्या सेवेमध्ये आहे. म्हणून तुम्ही त्यांना किती पैसे द्या ते मायबापांना सोडणार नाहीत, पण ती वागवून गेली म्हणून तुम्ही सोडता, ही सगळ्या खंताची गोष्ट आहे. म्हणून आपल्या मायबापाला कधीच सोडू नये. आणि माता माऊल्यांनो, जसं मी म्हटलं, आपल्या सासूला तुम्ही आईसारखं वागवा. 2 शब्द जर बोलले ना, तिनं कानात हेडफोन घालून गाणे ऐका. तिला म्हणायचं, बाई तू बोल, किती बोल, फक्त फिरून बोलायचं नाही. एक दिवस ती बोलून 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 तिलाच वाटेल मी एवढं माझ्या सुनेला बोलतो, पण ती फिरून बोलणार नाही. तीच एक दिवस तुमच्यासाठी
तुमच्यासाठी आईसारखी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जेवढ्या काही सासा इथं उपस्थित आहेत माझी सर्वांना विनंती आहे, मी काय एवढी अनुभवी नाही की तुम्हाला ज्ञान द्यावं, कारण माझं लग्न झालं नाही. पण म्हणतात ना त्या वायरमध्ये करंट आहे, पण हे हात लावून पाहू नाही, केस उभं करून घ्यायला काही फायदा नाही. लोकांच्या अनुभवावरूनही काही गोष्टी शिकाव्या लागतात. म्हणून मला अनुभव नाही, पण मी लोकांचा अनुभव पाहिलेला आहे. सासू जेवढे काय आहेत, आपल्यालाही मुली असतात, मग आपल्या मुलीकडून झालेल्या काही चुका आपण माफ करतो. तशा प्रकारे आपलेही सुनाला ती तरी म्हणतात ती आपल्या एका घरासाठी तिचं आई वडील तिचे माय बाप तिचं सगळं स्वप्न सोडून तुमच्या घरामध्ये आलेली आहे. तिकडं म्हणतात बाई तुझं घर आता ते, आणि इकडं म्हणतात बाई तू दुसऱ्या घरून आलेली आहे. नेमकं तिचं घर कोणतं हे सुद्धा तिला माहीत नाही. म्हणून जेवढ्या काही सुना आहेत त्यांना आपल्या लेकीसारखं सर्वांनी बाळगावं, कारण तुमची लेकच आहे. जेव्हा आपण म्हातारे होतो तेव्हा आपली लेक आपलं करायला येते की सून करतो. ज्या 9 महिने 9 दिवस ज्या पोटामध्ये ठेवून ज्या बाळाला आपण जन्म दिला, तुमच्या मुलाचं तुमची सून करते का तुमची मुलगी करते? मग तुमच्या मुलासाठी ती जगते एवढं तरी मनामध्ये धरून आपण आपल्या सुनेला हे मुलीसारखं वागवायचंय आणि सुनेला सुद्धा आपल्या सासूला आईसारखं वागवायचंय. अर्धे प्रॉब्लेम तर इथंच सगळे नष्ट होऊन जातील जर सुनेनं आईला सासूला आणि सासूनं सुनेला चांगलं वागवलं तर. तुमच्या दोघीच्या भांडणीमध्ये ते बिचारे फालतू पिसतात चक्कीमध्ये. त्यांचं कसं झालं, आबे लड्डू जाबे लड्डू, ना बायकोला बोलता येतं आणि ना आईला बोलता येतं. मग टेन्शन घेतात, बाहेर जाऊन बोलतात. बाहेरची मित्रमंडळी कशी असते, अरे चल तुला टेन्शनचा विलास देतो, चल 2 ग्लास घेऊ टेन्शन मुक्त हो. म्हणून त्यांना सुद्धा टेन्शन देऊ नका, हसू नका. तुम्ही आजपासून म्हणशाल वा बरोबर आहे, आमचं बरोबर आहे, आम्ही घेतो. तर टेन्शनवर उपाय हा दारू पिणं नाही. तसं असतं तर तुमच्यापेक्षा जास्त पिदाड महिला मंडळ राहिलं असतं, कारण तुमच्यापेक्षा जास्त टेन्शन त्यांना आहे. तुम्ही बघा ना, तुमची बहीण घरी आली, तिला जर साडी चुकून न घेण्यात आली, ती भावावर रागवते, आई बाबावर रागवते का वहिनीवर रागवते? वहिनीवर रागवते. बरोबर आहे, साहजिकची गोष्ट आहे. दिरानं काय होऊ द्या, ते कोणावर रागवते? वहिनीवर रागवते. सासू आणि सासरा दोघांचं मध्ये काही होऊ द्या, ते कोणावर रागवतात? सुनावरच रागवतात. म्हणजे टेन्शन महिलांना जास्त का तुम्हाला जास्त आहे? मग त्यांनी म्हणावं का चल ग आज लय टेन्शन आहे, 2-3 पॅक घेऊन येऊ. त्याने असं केलं तर चालतं का? नाही. म्हणून स्वतःही व्यसन करू नका, कारण आपल्या लेकरांपुढे आपणच काय असतो, आदर्श असतो. 5 मिनिटांमध्ये आपलं कीर्तन पूर्ण विराम देते. फक्त मला एवढं सांगायचंय, जर कुणाला व्यसन असेल तर ते इथंच सोडा. आपली लेकरं आपल्याला व्यसन करताना पायदात उद्या तसं शिकतात. आणि माझ्यासाठी माझ्या बोलण्यावर नका सोडू, कुणासाठी नका सोडू. तुम्ही कुणासाठी सोडा? तुमच्या पत्नीसाठी, तुमच्या आई वडिलांसाठी सोडा. अहो विचार करा, तुम्ही सासरवाडीला किती दिवस राहता सांगा बरं? पुरुष वर्ग सासरवाडी कळते 1 दिवस 2 दिवस. माता बोललो तुम्ही सासरवाडीला किती दिवस राहता? आयुष्य. बरं, आयुष्य जातं पुरुष मंडळी तुमचं. मग तुमच्या मनामध्ये तुमच्या घरच्याबद्दलची भावना येते, त्यांच्या घरच्याबद्दल येते का? नाही. या उलट आमच्या माता मला बघा, हाताचं काकण सुटलं ना सुटलं, जिनं तिच्या स्वतःच्या घरी काम केलं नाही ते तुमच्या घरी येऊन काम करायला लागते. आणि अजून एक मला सांगा बरं माता मौलाना, तुमच्या कंपाळाला कुंकू कुणाच्या नावचं आहे? माझ्या नावचं लावलं का माय? बोला कुणाच्या नावचं? मालकाच्या. मग मोठ्यानं बोला ना. कुणाच्या? पायात जोडवं, गळ्यात मंगळसूत्र, भांगात कुंकू. बरं एवढं करून आपण आशीर्वाद घेतो, पाया पडतो, आशीर्वाद मिळतो. सौभाग्यवती भव म्हणजे आयुष्य कुणाचं वाढायला? 9 महिने 9 दिवस ज्या बाळाला पोटामध्ये ठेवून जन्म देतो त्याच्या मागे नाव कुणाचं? मालकाचं. एवढं सारं तुमच्याकडे मालकाच्या नावचं आहे. त्यांना विचार बरं तुमच्या मालकाला तुमच्या नावचं काय त्यांच्याकडे? काहीही दिले नाही. एक आयडेंटिटी कार्ड तरी दिलं का त्यांचं लग्न झालं ओळखायचं? कुठे आयडेंटिटी कार्ड लग्नाचं? नाही, ते कंपल्सरी सगळ्यांकडे नाही. असं मी एका कीर्तनामध्ये विचारलं होतं तर मला एका पुरुषानं सांगितलं होतं, काही पुरुषांचं लग्न झालं हे ओळखणं फार सोपं आहे म्हणे. म्हटलं कस काय? अहो काही नाही, त्या माणसाच्या तोंडाकडे बघायचं. म्हटलं मग टेन्शन मध्ये दिसलं म्हणजे लग्न झालेलं आहे समजायचं. अशा प्रकारे हा माझा बोलण्याचा विषय. बघा आपण बघा, ती महिला आपल्यासाठी तिचं घर सोडते, तिचे आई वडील सोडते, तिचे मायबाप सोडते, तिचे सगळं स्वप्न सुद्धा सोडते.
ज्या महिलेनं तिच्या स्वतःच्या घरी माहेरी कधी काम केलं नाही ना, ती तुमच्या घरी येऊन काम करायला लागते हो. मग एक महिला जर तुमच्यासाठी एवढं काही सोडत असेल तर तुम्हाला काय तुमच्या पत्नीसाठी साधी तंबाखू पुडी आणि व्यसन सुटत नाही का? म्हणून कुणाला जर व्यसन असेल तर ते इथं सोडावं. ते उपास धरू धरू मरायले आणि आपण पुढे आणि व्यसन करू करू मरायलोय, जरा विचार करा. म्हणून कुणीही व्यसन करू नाही, आपल्या पत्नीच्या आपल्या लेकरांच्या तोंडाकडे तरी पाहून करू. नाही तसं आपल्यामध्ये तर कोणी करतच नसेल ना, दारू वगैरे नसेलच ना. हसले म्हणजे दाल मध्ये कुछ काला आहे, लई हसले म्हणजे पुरी दाली झाली आहे. म्हणून आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्या. नंतर दारू मागे लागले ना, त्यांना संस्कार देऊन फायदा नाही बघा. एकाची वाईट संगत होती, त्याची पत्नी त्याला म्हणाली, अहो तुम्ही मित्रांची संगत सोडा, नाही तर तुम्ही दारू पिण्याच्या नादी लागशाल. ते म्हणाले, नाही ग मी लागत नाही. शेवटी त्या मुलांमुळे तो व्यक्ती सुद्धा दारू पिण्याच्या नादी लागला आणि आपल्या बायकोकडे गेला आणि बायकोला म्हणाला, बायको म्हणाली सांगितलं होतं संगत सोडा, शेवटी बनवलं ना तुम्हाला सुद्धा त्यांनी बेवडं. ते म्हणाला, अगं गप, मला जर का गावकऱ्यांनी नगराध्यक्ष बनवलं, अगं गाव बदलून टाकेल. मला जर का गावकऱ्यांनी मुख्यमंत्री बनवलं, महाराष्ट्र बदलून टाकेल महाराष्ट्र. आणि मला जर का गावकऱ्यांनी पंतप्रधान बनवलं, अगं भारत देश बदलून टाकेल. अख्खे बिदाडे करीन म्हणाला, एकही चांगलं ठेवणार नाही, सगळं बदलून टाकेल. बायको म्हणजे सगळं बदला सगळं बदला सगळं बदला. आधी नशेच्या हालत मध्ये लुंगी म्हणून मग परकर बदला ते बदला. त्याला राग आला, तो गेला मित्राकडं. मित्र चांगली असते तर समजावून सांगत होती, बाबा तुझं चुकतंय, तू दारू सोडवणी चांगलं वागल. त्याचे मित्र त्याच्यापेक्षा गै गुजरी. आणि मित्राला जाऊन म्हणाला, माझं बायकोचं असं भांडण झालं, काय करू सांगा. मित्र म्हणाले, सबक तर शिकवावं लागेल, गंभीर आणीबाणीचा प्रश्न आहे, काय करावं. तो म्हणाला, काय नाही, तिचं आवडतं बकरू आहे, बस 31 डिसेंबर आलं की ते बकरं कापून खाऊ. हे म्हणाला, आपण बकरं खाऊ, पण ती दिवसा काय नेऊ देणार नाही. मग काय, रात्रीला जावं लागेल. मग चालू झाल्याचं रात्रीच कार्यक्रम झाले. लपून छपून गेले, बकरं आणलं, कापलं, खाल्लं, खाऊन पिऊन ट्रक उडाला, गेलं घर. सकाळी उठला, त्याला वाटलं बायको बकरं शोधत असेल, तिला थोडी सांत्वना द्यावा. बाई कुठे गेलं तुझं बकरं, काय झालं, चांगलं होतं, लय चांगलं होतं, गुणाचं होतं, लेकरासारखं होतं, असं बोलाव. गेला आणि बायकोला काही बोलाव याआधी त्याला दिसलं बकरं साईडला बांधून. त्याचं म्हणलं, रात्री तर नेलं, इथं कुठून आलं, काय भूत बोलून आलं का. त्यानं लगेच प्रश्न विचारला, हो का हे बकरं इथं कुठून आलं. ती बायको म्हणे, त्या बकऱ्याला मरू द्या तिकडे, रात्री कुत्रं घेऊन कुठे गेलं सांगा. म्हणजे बकरं कुत्रं खाल्लं याचं सुद्धा भान राहिलं नाही. एवढी या दारू पिताण्यांची व्यवस्था ही झालेली. आणि म्हणतात ना, दारू एवढी ट्रेंडिंग मध्ये आहे, एवढी ट्रेंडिंग मध्ये. अहो दारू पिदाड्याची भांडण सोडवायला तंटामुक्ती अध्यक्ष सुद्धा दारू पिऊनच जाते. त्या दोघांची सुट्टी न्यायच्या दोघांची लागते, ते फाडून टाकेल. सगळ्या भांडणी मोरी सगळं जाते. म्हणून हे बघा, दारू जरी हा विनोदाचा विषय झाला तरी सुद्धा ज्यांच्या घरची लोक दारू पितात त्यांचं जीवन हे नरकरूपी जिवंतपणे झालेलं आहे. म्हणून दारू पिऊ नका, खूप मौल्यवान आपल्याला जीवन मिळालंय. 500 रुपयाची नोट हरवलेली माणसाला दिवसभर करमत नाही, कुठं गेली असेल, पण एवढं आयुष्य आपलं जात आहे आणि त्या दारूने, त्या व्यसनाने एवढं शरीर भगवंताने दिलेलं मौल्यवान खराब होत आहे, आपल्याला त्याचं काही भान वाटत नाही. म्हणून संत म्हणतात, आधी समजावून सांगायचं, वाईला उरलेल्या दुःखाची केवळ भगवंत संचिताची तुका म्हणे घालू त्यावेळी संसार देवाय. शेवटी एक काम करा, सगळं भार त्या भगवंतावर घाला आणि सगळा संसार त्या भगवंताच्या पायी वहा. हा झाला अभंगाचा पूर्णता भावार्थ. हा तसं काही किंवा वेगळा नाही मी सांगू शकत नाही, कारण माझा बोलण्याचा विषय जनजागृतीपर जास्त असल्यामुळे त्याप्रमाणे बोलण्याचा विषय मांडलेला आहे. चिंतन मांडलेल्या बोलण्यातून कुणाला वाईट वाटलं असेल, बोललेले लेकुरे वेडी वाकडी होते, महाराज तुम्ही सुद्धा आपलेच लेकरू म्हणून मला इथं क्षमा करायचे. शेवटी संत म्हणतात, सगळं भारतीय भगवंतावर तुका संसार देवा पायी. ही झाली कीर्तनरूपी सेवा. मी आजची झालेली कीर्तनरूपी सेवा माझे गुरु हरिभक्तपणे पंजाब महाराज चालगणीकर, भाऊसाहेब यादव महाराज आळंदीकर यांच्या चरणी अर्पण करते, तथा माझे वडील इथे उपस्थित आहेत त्यांच्याही चरणी अर्पण करते. लोक मला म्हणतात, कांचनताई तुम्ही फार चांगल्या घडल्या, इकडे BSc एज्युकेशन घेऊन सुद्धा अजून तुमचं शिक्षण चालू आहे, तरी सुद्धा परमार्थामध्ये तुम्ही इकडे आहात आणि एवढं कसं काय. तेव्हा लोक मला म्हणतात,
आमचं लेकरू घडलं असतं तर किती मस्त घडली माय, किती मस्त घडली माय. मी सांगू इच्छिते, मी घडली नाही. मला जर त्यांनी असंच पिक्चर दाखवू मोठे केले असते ना, मी सुद्धा आता चुली पुढं भाकरी ठोकत राहिली असते. पण मला चांगले संस्कार दिले आणि त्या संस्काराच्या जोरावर सुद्धा मी आज इथं आपल्या समोर उपस्थित आहे. म्हणून आजची झालेली कीर्तनरूपी सेवा माझ्या वडील यांच्याही चरणी अर्पण करते. गावचे आराध्य दैवत मारुतीराय यांच्याही चरणी अर्पण करते.